नमस्कार, स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर। संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि शेळ्याचं भरपूर खाऊन झालं आहे। आता नुसतं फिरायला तिकडं तिकडं। ह्या शेळीला जरा मारतात ह्याच्या शेळ्या म्हणून बांधून घातलेली बरं का। ही शेळी परत ती शेळी आणि ही शेळी भीती, त्याच्यामुळं आपल्याला त्या शेळ्यांना बांधून घालावं लागते। तर आपला आजचा व्हिडिओ शेळी पालनावर नसणार आहे। आमच्या दादाला जरा वगार पालनाचा नाद आहे आणि वगार पालनाबद्दलचाच व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वगारीला दादा पेंड ठेवत आहे आता। तर आमच्या इथं एक गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे बरं का, जनावर बसवलेले आहेत तर त्यांच्याकडं एक वगार आहे, त्याची चौकशी करायची सुरू आहे। दादाला घ्यायची ती वगार, पण बघू आता ती आपल्याला भावाभावी दिली तरच म्हणजे परवडती। तर आहे बघा, आता ही वगार आहे, आपण 25,000ला घेतली होती। तर दादाला विचारू आमच्या आपण की वगार पालन मध्ये कसं वगार पालणं अगर त्याचं नियोजनाबद्दल। नमस्कार नमस्कार म्हणा। नमस्कार नमस्कार नमस्कार। तर काय कशी घेतली वगार, किती रुपयाला घेतली, किती हजाराला घेतली? 25,000ला घेतली होती। हा हा आता 3 महिन्याची गाभण आहे। तर वगार पालनासाठी जर वगार घ्यायची असेल तर किती महिन्याची घ्यावी, किती दाती घ्यावी? 22 महिन्याची घ्यावी, आदत आणि 2 दात पण घेऊ शकता तुम्ही। बर बर बर। तर कोणती जात ह्याच्याबद्दल सांगा की तुमची वगार कोणत्या जातीची आहे? मुर्रा जातीची। एकच मिनिट दाखवते ती शिंग व्यवस्थित। दाखवा तिची। तर कसं ओळखायचं मुर्रा जातीची वगार अगर कोणत्या जातीची वगार? मुर्रा जातीची वगार एक तर शिंग आणि एकदम झेड ब्लॅक कलर मध्ये येते, कुठंच डाग वगैरे हे काहीच नसतंय। बर बर। जर असलं तर शेपटी मध्ये तेवढा फक्त थोडा पांढरा कलर येतोय, नाहीतर पूर्ण बाकी अंग पूर्ण ब्लॅक कलर मध्ये येतं। काही नाही, कासावर डाग नसते, कशावर काही डाग नसते। बर बर बर। तर किती हजारापर्यंतची वगार घ्यावी म्हणजे परवडते आपल्याला वगार पालन करायला? 20-25 हजारापर्यंत चांगली वगार येते जातवान। बर बर बर। आणि जातीवंत घेतलेल्याचा फायदा काय होतोय का? जातीवंत घेतल्यास उद्या तुम्ही विकायला पण गेलात तर जातीवंत असल्यामुळे दूध चांगलं देते आणि विकायला पण गेल्यास तिची चांगली प्राइस देते। तर तुम्हाला मग आता समजा वगार पालन करायचं आहे, तर वगार घेतली समजा तुम्ही, तर तुम्हाला त्याच्यात कधी प्रॉफिट पडतंय, कधी विकायची मग ती? आपण एक येत खायचं आणि एक येत खाल्ल्यानंतर दुसऱ्या वेताला दुधाची अंगाची सडाची बोली देऊन आपण विकू शकतो। बर बर बर। तर आता तुम्ही 25ला घेतलेली आहे, तर तुम्हाला तुमची कितीला जाईल ही वगार समजा गेल्यानंतर? एक येत खाऊन जर पुढची बघितलं हिने जर चांगलं दूध दिलं, 12 लिटरची जर आपण बोली दिली तर 1.25 लाखापर्यंत वगार जाते। बर बर बर। मग तुम्हाला वगार पालन करण्यापेक्षा दूध उत्पादक म्हणजे दूध उत्पादन करून अगर दूध धंदा बरा का मग ही वगार पालन बरं? तुम्हाला काय वाटते? वगार पालन बरं। दूध कसं आहे, रेट कमी जास्त होत राहते, पेंडीचा भाव जास्त, खूप बेजारी आहे त्याच्यात। 2 टाइम काम करावंच लागते तुम्हाला, धार काढावीच लागते। आणि एक पेक्षा जास्त घेऊ शकत नव्हता आपण, म्हणजे समजा किती लिमिट आहे त्याला? आपल्यातले माणसं लई म्हशी हँडल करू शकत नाहीत। आता तुमचा जर हरिया बिहारचाही कोणता माणूस असला बाई असला तर ती 3-4 म्हशीची ऍट टाइम दूध काढू शकतो, पण आपल्यातले माणसं तेवढं करू शकत नाहीत एकटा माणूस। म्हणून वगारच चांगली। बर बर बर। आणि म्हणजे सांभाळायला बी सोपं? सांभाळायला पण सोपं। म्हणजे रोज तुम्हाला काम करणं नाही। तर काय म्हणजे ह्याचं खाण्याचं कसं, तुम्ही कधीपासून ठेवायला सुरू केली पेंड आणि किती ठेवतात पेंड रोज? आता आपण उगा अर्धा किलो आपण कमी ठेवतात, मुठभर ठेवतात। आता गाभण आहे, 3 महिन्याची गाभण आहे ती। उगा मुठभर ठेवतात आम्ही। बर बर। गाभण राहिली म्हणूनच। आणि सध्या काय खायला आहे तिला? तिला कडबा, घास, बुसकट। बर बर बर। मग दूध उत्पादक म्हणजे दूध धंद्यापेक्षा हीच बरं का? तर वगार पालनामध्ये काही अडचणी येतात का त्याबद्दल? अडचण सगळ्यात मोठी एकच आहे अडचण, की गाभा जायची अडचण। कसं हिला सवय नसती, पहिल्या लोकांच्या पण जनावराला सवय नसती की गाभण राहायचं, माहित नसते काही। तर तिला काय करायचं, 3 दिवस मात चलतो वगाराचा। 3 दिवस मात चलतो, तर समजा आज माझ्यावर सकाळी आली तर आज जर तुम्ही याय केलं नाही तर रेड्याकडे नेलं, रेडा दाखविला
तर उद्या पण जर ती माझ्यावर दिसायला लागली तर उद्या पण तिची AI करायची, आणि परवा पण जर दिसायला लागली तर परवा पण AI करायची त्याची. तुम्हाला ही अडचण आली होती का? ही अडचण आली होती. आपण आपण 3 दिवस लगातार तिची AI केली म्हणून ती राहिली. कितीदा फिरली बरं ही म्हैस? ती दोनदा वगार. फिरली वगार. दोनदा फिरली का? दोनदा फिरली. बरोबर. दोन्ही वेळेस AI केलं का? नाही, पहिल्यांदा आपण रेडा दाखविला. हा हा. आणि कसं होतंय त्याच्यामुळं, जर AI जर 2-3 दिवस लगातार केली तर 21 दिवस जी पुढे जायलेत, 21 दिवसाला डबल रिपीट करते ती राहून जाते. बर बर बर. रिपीट 21 दिवस थांबायची गरज नाही. आणखी काही अडचणी आहेत का? बाकी काही सुद्धा अडचण नाही, काय अडचण नाही. बरं, फक्त बरं. बघून घेताना चांगली सगळं बघून घ्या. हं, हं. दात वगैरे पूर्ण बघून घ्या, कुठं काही डाग हे नसेल. किती दाती असली पाहिजे बरं? आदत असू 2 दात असू, काय अडचण नाही. मग आता हिला तुम्हाला किती सांभाळावं लागते? किती दिवस, किती म्हणजे आणि किती वेळ? एक खायचं म्हणल्यास वर्षभर सांभाळावं लागतं. पण आपण दूध खाऊन घरी हं. काही ना काही 1-2 लिटर 3 लिटर विकून आपल्याकडे म्हैस राहतील, पुढच्या येताला त्याचे पैसे होते चांगले. आणि जर तुम्ही आताच विकली पाहिलं येताला तर कमी पैसे येतात का? थोडे कमी जास्त येतात, कारण की आपण त्याची दुधाची ही बोली देऊ शकत नव्हतो. हा, कारण अनुभव नाही तुम्हाला. तिला तिचा अनुभव नाही ना आपल्या किती दूध देईल. हो हो हो. ती दुसरी वाघार बघितली ती कशी आहे? कोणची? म्हणजे तुम्ही ती वाघार बघितलेली आता ती चांगली आहे ती, पण त्यांची काही द्यायची इच्छा नाही. बर बर बर. ठीक आहे. मग वाढवायचंय का अजून तुम्हाला? वाढवायचं आता, बघू पुढे पुढे. बर बर बर. धन्यवाद.